नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. पोस्को ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2010, बी 2011, सी 2012, डी 2013. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2012. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. PWDV ॲक्ट कधी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2003, बी 2004, सी 2005, डी 2006. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 2006. PWDV ॲक्ट हा 2006मध्ये लागू झाला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. PWDV ॲक्ट अंतर्गत राईट टू रेसिडन्स कोणाला आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए पती, बी सासू, सी पीडित महिला, डी मुलगा. आणि उत्तर आहे ऑप्शन सी पीडित महिला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. PWDV ॲक्ट अंतर्गत आदेशाचा भंग केल्यास कोणते कलम लागू होते? ऑप्शन आहे ए कलम 19, बी कलम 20, सी कलम 31, डी कलम 32. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कलम 31. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. डावरी प्रोहिबिशन ॲक्ट कधी लागू झाला? ऑप्शन आहे ए 1956, बी 1958, सी 1961, डी 1965. आणि उत्तर आहे ऑप्शन सी 1961. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. हुंडा देणे घेणे कोणत्या कायद्यानुसार गुन्हा आहे? ऑप्शन आहे ए IPC, बी CRPC, सी डावरी प्रोहिबिशन ॲक्ट, डी इव्हिडन्स ॲक्ट. आणि उत्तर आहे ऑप्शन सी डावरी प्रोहिबिशन ॲक्ट. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2004, बी 2005, सी 2006, डी 2007. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2006. बालविवाह प्रतिबंधक कायदा हा 2006 या वर्षी लागू झाला. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस ॲक्ट कधी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2011, बी 2012, सी 2013, डी 2014. आणि उत्तर आहे ऑप्शन सी 2013. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. कार्यस्थळी लैंगिक छळ प्रकरणात कोणती समिती असते? ऑप्शन आहे ए व्हिजिलन्स कमिटी, बी इंटरनल कमिटी, सी ऑडिट कमिटी, डी सेफ्टी कमिटी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इंटरनल कमिटी. आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट सध्याचा कोणत्या वर्षाचा आहे? ऑप्शन आहे ए 2000, बी 2010, सी 2015, डी 2020. आणि उत्तर आहे ऑप्शन सी 2015. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट कोणासाठी आहे? ऑप्शन आहे ए
महिला, बी बालक, सी वृद्ध, डी कामगार. आणि उत्तर आहे ऑप्शन बी बालक. ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट हा बालकासाठी आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. मानवी तस्करी प्रतिबंध कोणत्या कायद्यानुसार केला जातो? ऑप्शन आहे ए पोस्को ॲक्ट, बी इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेंटेशन ॲक्ट, सी जे ॲक्ट, डी PWDV ॲक्ट. आणि उत्तर आहे ऑप्शन बी इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेंटेशन ॲक्ट. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. पोषण माह दरवर्षी कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए जून महिन्यात, बी जुलै महिन्यात, सी सप्टेंबर महिन्यात, डी डिसेंबर महिन्यात. आणि आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सप्टेंबर महिन्यात. पोषण माह दरवर्षी सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो. आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 14. पोस्को ॲक्ट कोणासाठी आहे? ऑप्शन आहे ए महिलांसाठी, बी पुरुषांसाठी, सी बालकांसाठी, डी वृद्धांसाठी. आणि उत्तर आहे ऑप्शन सी बालकांसाठी. पोस्को ॲक्ट हा बालकांसाठी आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पोस्को ॲक्ट अंतर्गत बालक म्हणजे कोण? ऑप्शन आहे ए 16 वर्षाखालील, बी 17 वर्षाखालील, सी 18 वर्षाखालील, डी 21 वर्षाखालील. आणि उत्तर आहे ऑप्शन सी 18 वर्षाखालील. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. पोस्को ॲक्ट हा कोणत्या स्वरूपाचा कायदा आहे? ऑप्शन आहे ए नागरी, बी सामाजिक, सी फौजदारी, डी आर्थिक. आणि उत्तर आहे ऑप्शन सी फौजदारी. पोस्को ॲक्ट हा फौजदारी स्वरूपाचा कायदा आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 17. पोस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवणे बंधनकारक आहे का? ऑप्शन आहे ए नाही, बी होय, सी कोर्टावर अवलंबून आहे, डी परिस्थितीवर अवलंबून. तर उत्तर आहे ऑप्शन बी होय. पोस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवणे बंधनकारक आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पोस्को ॲक्टमध्ये स्पेशल कोर्ट का स्थापन केली जाते? तर ऑप्शन आहे ए जलद न्यायासाठी, बी अपीलसाठी, सी शिक्षेसाठी, डी चौकशीसाठी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जलद न्यायासाठी. पोस्को ॲक्टमध्ये स्पेशल कोर्ट जलद न्यायासाठी स्थापन केली जाते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. पोस्को ॲक्ट अंतर्गत FIR नोंदवताना कोण उपस्थित असावे? ऑप्शन आहे ए वकील, बी महिला पोलीस अधिकारी, सी डॉक्टर, डी शिक्षक. आणि उत्तर आहे ऑप्शन बी महिला पोलीस अधिकारी. पोस्को ॲक्ट अंतर्गत FIR नोंदवताना महिला पोलीस अधिकारी उपस्थित असावी लागते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पोस्को ॲक्टमध्ये पीडितेची ओळख उघड करता येते का? तर ऑप्शन आहे ए होय, बी नाही, सी कोर्टाची परवानगी असल्यास, डी पोलीस ठरवतील. तर उत्तर आहे ऑप्शन बी नाही. पोस्को ॲक्टमध्ये पीडितेची ओळख उघड करता येत नाही. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. पोस्को ॲक्ट अंतर्गत शिक्षा कशी असते? तर ऑप्शन आहे ए दंड, बी कारावास, सी दंड व कारावास दोन्ही, डी समुपदेशन. आणि उत्तर आहे ऑप्शन सी दंड व कारावास दोन्ही. पोस्को ॲक्ट अंतर्गत शिक्षा ही दंड आणि कारावास या दोन्ही प्रकारची असते. आणि आता पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 22. पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे ए 2016, बी 2017, सी 2018, डी 2019. आणि उत्तर आहे ऑप्शन सी 2018. पोषण अभियानाची सुरुवात 2018 या वर्षी झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. पोषण अभियानाचा मुख्य उद्देश कोणता आहे? ऑप्शन आहे ए रोजगार निर्मिती, बी महिला सशक्तीकरण, सी कुपोषण कमी करणे, डी लोकसंख्या नियंत्रण. आणि उत्तर आहे ऑप्शन सी कुपोषण कमी करणे. पोषण अभियानाचा मुख्य उद्देश कुपोषण कमी करणे हा आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. पोषण अभियान कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवले जाते? ऑप्शन आहे ए आरोग्य मंत्रालय, बी शिक्षण मंत्रालय, सी महिला व बाल विकास मंत्रालय, डी गृह मंत्रालय. आणि उत्तर आहे ऑप्शन सी महिला व बाल विकास मंत्रालय. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. बालकांचे लैंगिक संरक्षण करण्यासाठी कोणता कायदा आहे? ऑप्शन आहे ए जे ॲक्ट, बी पोस्को ॲक्ट, सी RTI ॲक्ट, डी IPC. आणि उत्तर आहे ऑप्शन ए जे ॲक्ट. बालकांचे लैंगिक संरक्षण करण्यासाठी जे ॲक्ट हा कायदा आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. घरेलू हिंसाचार प्रतिबंधक कायदा PWDV ॲक्ट कधी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2003, बी 2005, सी 2007, डी 2006. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 2006. घरेलू हिंसाचार प्रतिबंधक कायदा PWDV ॲक्ट 2006 मध्ये लागू झाला. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रीय पोषण महिना कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए ऑगस्ट, बी सप्टेंबर, सी ऑक्टोबर, डी नोव्हेंबर. आणि उत्तर आहे ऑप्शन बी सप्टेंबर. राष्ट्रीय पोषण महिना हा सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. बालक हक्क आयोगाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? ऑप्शन आहे ए पोस्को ॲक्ट, बी ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट, सी चाइल्ड लेबर ॲक्ट, डी राईट टू एज्युकेशन ॲक्ट. आणि उत्तर आहे ऑप्शन बी ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट. बाल हक्क आयोगाची स्थापना ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट या कायद्याअंतर्गत झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. सर्वेक्षण अधिकारी पदाचा मुख्य उद्देश कोणता असतो? ऑप्शन आहे ए न्यायदान, बी योजना अंमलबजावणी तपासणी, सी कर वसुली, डी शिक्षण देणे. आणि उत्तर आहे ऑप्शन बी योजना अंमलबजावणी तपासणी. सर्वेक्षण अधिकारी पदाचा मुख्य उद्देश योजनेची अंमलबजावणी तपासणी करणे हा असतो. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. कुपोषणाचा थेट परिणाम कोणावर जास्त होतो? ऑप्शन आहे ए पुरुष, बी वृद्ध, सी महिला व बालके, डी अधिकारी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी महिला व बालके. कुपोषणाचा थेट परिणाम महिला आणि बालकांवर सर्वात जास्त होतो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.